नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती परत. मी जस्ट आत्ता उठून झोपून उठलेलो आहे आणि आज आपल्याला बराच मोठा ट्रेक करायचा आहे, 24 किलोमीटरचा. सदाशिवगड टू चौरंगीनाथ. आणि आता वाजलेले आहेत 3:30 आणि मी उठलेलो आहे. सो वेलकम बॅक अगेन. आता फटाफट सगळं आवरून घेतो माझं आणि लगेच मम्मीला ना माझा जो डबा आहे तो बनवायला सांगणार आहे. आणि 4:30-5 वाजेपर्यंत आपण इथून निघून 5-5:30ला आपल्याला सदाशिवगडवरती पोहोचायचं. सो लेट्स गो गाईज. मन ओरडणार. सो आय एम रेडी विथ माय बॅकपॅक, बॉटल्स, टिफिन, स्नॅक्स, ऑल सेट. झालेलं आहे तयार ट्रेकिंगसाठी. सो लेट्स गो. आता वाजलेले आहेत 5च्या टोक्यावर मी घरातून बाहेर पडत आहे. लेट्स गो. तर मित्रांनो, सदाशिवगडाच्या पायथ्याला आम्ही जेव्हा पोचलो त्यावेळेस पूर्ण अंधार होता तिथे. तर तुम्ही बघू शकता की आम्ही 5:30ला सदाशिवगडाच्या पायथ्याला आहे आणि तिथून आम्ही आमचा प्रवास स्टार्ट केला. पूर्ण काळो होता त्यावेळेस, म्हणजे 5:30ला ज्यावेळेस आम्ही निघालो. आणि माझे पप्पा बोलले की आय विल ऑल्सो कम till Sadashivgad only, so he was also there. So आम्ही इथं अंधारातच प्रवास स्टार्ट केला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सदाशिवगडाच्या वर टॉपला आहे आत्ता सध्या आपण. तर आपले हे रवी दादा तर आपला हा पहिला डोंगर असेल ट्रेकमधला. असे 10 ते 12 डोंगर आपल्याला पूर्ण अप डाऊन करून कंप्लीट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा या गायी बसलेल्या आहेत. किती क्यूट दिसत आहेत त्या. ही सदाशिवची व्हॅली बघा तुम्ही. पूर्ण ग्रीन असा डोंगर आहे. टोटली आता हे आम्ही असेच डोंगर पार करत 10 ते 12 डोंगर आम्हाला पार करायचे आहेत आज.
हा तो विंचू घाट आहे ना इथं पुढं, तो विंचू घाट ना दगडाचा ते. चला येऊ का मग? ओके, आशीर्वाद द्या. हो हो. तर मित्रांनो पूर्ण असा पायी प्रवास आहे. सो आपण त्या पॉईंटहून स्टार्ट केलेलं, तो जो डोंगर दिसतोय, ओके लेन्स फोकस करतो, ओके तर ह्या पॉईंटहून आपण स्टार्ट केलेलं. तर सध्या आपण एवढा डिस्टन्स कवर केलेला आहे. Guys, this is the climate which I seek for, and it's really amazing. In the middle of the mountains. So doggies are play. Hello, hello. तो कसा आहे? हळू हळू. ओय काय म्हणतोय? भारी भारी भारी. हे दहशत. ए बघ, नमस्कार. मासे पाहिजेत का? खायचेत मस्त पैकी तळून बिळून. देतात पांढरे लाईन आहेत बघ. आता कुठे जाणार आहे तुम्ही? तिथं वर जायचं. सदाशिवला काय?
मोठंच आहे चांगलं. तर येथे आम्ही मस्त विश्रांती घेतली सर्वांनी, जेवढा आमचा टोटल ग्रुप होता. मस्तपैकी इथं स्नॅकिंग केलं आम्ही 8:30-9 वाजता. तर इथे मग छोटं सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं, जेवढे आलेले आपल्यासोबत त्यामुळे सगळ्या लोकांचं इंट्रोडक्शन घेतलं आपल्या ब्लॉगमध्ये. तर सर्वांचा मी खूपच आभारी आहे. त्यांनी मला त्यांच्या ट्रेकर्स ग्रुपमध्ये इन्क्लूड केलं आणि हा एक्सपिरियन्स अनुभवायला मला संधी दिली. सो मी त्यांचा खूपच आभारी आहे सर्वांचाच. आणि अशाच परत ट्रेक आपण आयोजित करत राहू आणि हा नेचरचा एक्सपिरियन्स घेत राहू, निसर्गाचा. सो थँक्यू. तर बेस्ट स्नॅक आहे हा मनुके. म्हणजे आता जे मला एक्झर्शन होते, आय एम लाईक इटिंग इट अँड बूस्टिंग माय फुल एनर्जी बाय दिस. इट्स ऑसम. तर मित्रांनो, आता या फ्रंट कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नाही इथून, पण हा आपला एंड डेस्टिनेशन आहे. हा जो लेक दिसतोय, या लेकच्या बरोबर बॅक साईडला तो चौरंगी नाथ आहे. टोटली आता आम्ही आय थिंक 16-17 किलोमीटर चाललेलो आहे. 17-18 किलोमीटर, जवळजवळ 3-4 तास कंटिन्युअस चालत आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता की काय व्ह्यू आहे इथं. चौरंगीनाथ आलेला आहे. तर मित्रांनो, आता वडगावमध्ये आहे आम्ही, सिद्धेश्वर मंदिर. आता आम्हाला इथून चौरंगीनाथ चढायचं आहे. एक अर्धा एक तास असेल. आता पूर्ण पायथ्यापासून चौरंगीनाथ चढायचं आहे. सो लेट्स गो.
तर मित्रांनो आता चौरंगीनाथाच्या पायथ्याला आहे मी आणि हा रोड चौरंगीनाथाला जात आहे. तुम्ही बघू शकता आता ती हाईट आहे इथून. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स सुपर्ब, अमेझिंग एक्सपिरियन्स. कराडमध्ये असा ट्रॅक आणि ट्रेकिंगचं आहे प्लेस ते मला आत्ता कळालं. सो सुपर्ब आहे, एक्सपिरियन्स करा सगळ्यांनी. कराडकरांना खास करून विनंती की या अनुभवा हा नेचर, पण नेचरमध्ये येऊन नेचरचा केअर करा. इथं येऊन बिलकुल कोणतंही काही म्हणजे रॅपर्स वगैरे जे काय तुमचं खाण्याचं वगैरे आहे ते बिलकुल टाकू नका. नेचरची जर तुम्ही काळजी घेतली तर नेचर तुमचा काळजी घेईल. हा मोस्ट इम्पॉर्टंट मोठं आहे माझा तरी. सो लेट्स गो. तर मित्रांनो फायनली झालेलं आहे चौरंगीनाथ. सरांनी खूपच फास्ट केला. घेऊन येतो. हो हो. खूप म्हणजे अतिशय फायनलचा जो चढ आहे तो लिटरली तुम्हाला तुमच्यातला A to Z जेवढं काय तुमच्यात भरलेलं आहे काढून टाकतो तो. टोटली म्हणजे एक्झॉस्ट करून माइंड तुमचं गिवअप करायला इथं स्टार्ट होतं. खाली लास्टचा जो चढ आहे टोटली गिवअप करायला स्टार्ट करतं माइंड. थँक्यू. जरा जास्त सोय झाली आता तुपाचा मेसेज आल्यावर मॅडम दिल्या पाहिजे. वसंतरावनी वेगळं लिहिलं होतं आणि टाकून